गोंदिया शहरातील मुख्य विद्युत पॉवर हाऊस विभागासमोरील रस्त्याची दुरावस्था झाली असून या रस्त्यावर खड्डा की खड्ड्यात रस्ता असे म्हटलं तर वाव नाही। या ठिकाणी आंबेडकर चौक ते अंबाटोली पर्यंत या रस्त्यावर मोठमोठे खड्डे झाले आहेत। तर काही महिन्यांआधी या रस्त्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून गटर लाईनचे काम करण्यात आले, मात्र या काम झालेल्या ठिकाणी फक्त कच्चा मटेरियल टाकून ठेवला, त्यामुळे आलेल्या पावसामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे। तर या रस्त्याने ये-जा करणाऱ्या लोकांनी मोठा कमालीचा त्रास सहन करावा लागतो। तर अनेकदा या रस्त्यावर खड्ड्यांमुळे अपघातही झाले आहेत। त्याचप्रमाणे शाळकरी विद्यार्थ्यांना सुद्धा या रस्त्याने जाताना मोठा त्रास सहन करावा लागतो। तर पॉवर हाऊस येथे काम करणाऱ्या येणाऱ्या कर्मचाऱ्यांना या खड्ड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे। अनेकदा हे कर्मचारी रात्री येत असताना खड्ड्यात पाणी साचल्याने रस्त्याचा अंदाज येत नाही व अनेकदा खड्ड्यात पडून त्यांचे युनिफॉर्म पाण्यात व किचडाने घाण होतात। तर हा रस्ता लवकरात लवकर बांधण्यात यावा अशी मागणी परिसरातील लोकांनी जनप्रतिनिधी व नगर परिषद प्रशासनाला केली आहे। बनत नाही 5-6 महिन्यापासून हा रस्त्याचं काम चालू आहे। मुलं बाळं शेळ्याचे पोरं आम्ही नोकरदार माणसंही या रस्त्याने जाणं येणं करतो आणि गड्डे भरपूर झालेले आहेत आणि या गड्ड्याचा काहीतरी निराकरण झालेलं पाहिजे। रात्री आम्ही ड्युटीला येतो त्यावेळेलाही हे मोठ्या प्रमाणात गड्डे झालेले आहेत आणि ते गड्डे सवान करण्यात यावे, प्रशासनाला ही आमची विनंती आहे। उन्हाळ्यापासून म्हणजे 5-6 महिन्यापासून शिवर लाईन करता रस्ता पूर्ण खोदलेला होता आणि तो शिवर लाईन घालून झालेली आहे, परंतु त्यांनी या रस्त्याचे कोणतेही काम केले नाही। फक्त गिट्टी आणून टाकली, खड्डे पडलेले आहेत, येणारे जाणारे पडत असतात। सर्वांना विद्यार्थी मुलं नागरिक यांना त्रास होतो। तरी त्यांना विनंती आहे की हा रस्त्याचा काम पूर्णपणे दुरुस्त करावे, नागरिकांना त्रास होणार नाही त्याच्यापासून वाचवावे। काय त्रास होतो? हा जो रस्ता आहे सूर्याटोला ते पॉवर हाऊस मध्यंतर पॉवर हाऊस आहे आणि समोर सिंगल टोली ते अंबाटोली आहे। हा रस्ता कमीत कमी 6 ते 7 महिन्यापासून खोदून ठेवलेला आहे। तरी पण आतापर्यंत ज्या ठेकेदारांना काम दिलं होतं त्या ठेकेदारांनी काम काही पूर्ण केलेलं नाही आणि तसेच इथून जाणारे आवक जावक जे आहे, मजदूर वर्ग आहे, शाळेचे विद्यार्थी आहेत, हे खूप प्रमाणात ॲक्सिडेंट होतात आणि पडतात। खड्डे खूप आहेत पावसामुळे आणि जे ठेकेदार आहेत ते रोडाचे काम करणारे यांना विनंती करतो की यांनी आपला हा जो रस्त्याचा काम आहे हा पूर्ण करावा, कारण अधुरा पडलेला आहे। नगर परिषदेच्या जे आहे ज्यांच्याकडून हे काम देण्यात आलं आहे त्यांना पण विनंती करतो की ज्या ठेकेदारांना काम दिलं आहे त्या ठेकेदाराला म्हणावे की लवकरात लवकर काम उरवला म्हणून। वार्ड नंबर 7 सिराटोला से लेके रेलवे चौकी तक के सिंगल टोली की ये रोड पूरा ख़राब है। आमदार फंड से इसकी निधि आ चुकी है, लेकिन कोई भी ठेकेदार काम करने को तैयार नहीं है। गटर लाइन खोदने से पूरे रोड का सत्यानाश कर दिया है। इसलिए मैं अंदर से विनंती करता हूँ कि रोड जल्द से जल्द बनाया जाए। बच्चे यहाँ से स्कूल जाते हैं, वो गिरते, एक्सीडेंट का डर है। पीछे पावर हाउस है, वहाँ से लोग आना जाना करते हैं, गाड़ी स्लिप हो जाती है। गड्ढे बहुत बड़े बड़े, पानी पूरा भरा रहता है। सुनील कावड़े, द स्टिंग ऑपरेशन न्यूज़, गोंदिया।